तर पोपट कधीच मेलाय. मी असा गोंधळ कधीच बघितला नव्हता. कुणाची युती आहे, कुणाची आघाडी आहे, विचारांचीच आहे. एकमेकांना फसवतायत. तुम्ही स्वतःची फसवणूक करताय का भाजपची करताय का मतदारांची करताय? भाजपने तुम्हाला पहिल्यापासून फरफडत नेलं. 29 होते त्याचे 2 झाले. 229 होऊ शकतात ना. मला शिवसेनेला हे का कळत नव्हतं? त्यांना रोखणं आता अवघड झालं. चौरंगी लढत होईल आता. काही प्रमाणात भाजपला बसेल. त्यांनी छानपण दाखवलं. निश्चित 100% काही ठिकाणी शेवटची सभा सुद्धा सगळं चित्र बदलवते. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, महानगरपालिकाच्या निवडणुका सुरू आहेत. अर्ज भरून झालेले आहेत. अर्जाची आज छाननीचा दिवस होता आणि 2 जानेवारी पर्यंत अर्ज माघारी घ्यायचे. त्यानंतर म्हणजे एकदम समोरासमोरचं काय चित्र आहे ते स्पष्ट होईल. परंतु आता अर्ज भरलेत, त्यामुळं कोण कोणाच्या समोर उभा असणार आहे. 165 जागा आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये आणि त्याच्यामुळे हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. जरी अर्जाची छाननी आणि आज होते आणि अर्ज माघारी घ्यायचा दिवस सुद्धा शेवटचा 2 जानेवारी असला तरी चित्र समोर आहे. परंतु पुण्यानं जे या पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कधी न पाहिले इतका गोंधळ या निवडणुकीच्या निमित्तानं पाहिलाय. मग ते इच्छुक नाराज होतात, ते आतापर्यंत प्रत्येक निवडणुकांमध्ये नाराज झालेले आहेत. पण ही काही पहिली वेळ नाहीये किंवा तिकीट एकालाच द्यायचं असतं, बाकीचे नाराज होणारच. परंतु आता या निवडणुकीच्या निमित्तानं पक्षापक्षामध्ये, युतीमध्ये, आघाडीमध्ये आणि एकूणच इच्छुकांमध्ये कशा पद्धतीचं राजकीय नाट्य रंगलंय हे आपण जाणून घेऊ. पुणे महापालिकेचं जे वार्तांकन गेली 10-15 वर्षापासून जे करतात पुढारीचे वरिष्ठ बातमीदार आहेत पांडुरंग सांडबूर, ते माझ्यासोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. काय नेमकं या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही बघताय? कारण गेली 2-3 निवडणुका खरं तर कव्हर केल्या असतील, तुम्ही वार्तांकन केलं असेल. अशा पद्धतीची परिस्थिती यापूर्वी कधी होती? दीपकजी, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. माझी जवळपास 3री निवडणूक आहे मी कव्हर करतोय आणि मला खरोखर अगदी खेदाने म्हणावं लागेल की यापूर्वी असा गोंधळ कधीच बघितला नव्हता. म्हणजे उमेदवारीहून गोंधळ होतो का, एबी फॉर्मची पळवापळ होती का, रडारड होती का, नाराजी होती का, हे सगळ्या गोष्टी होत राहतात. पण आज मला वाटतं उमेदवारी अर्ज भरून 24 तास उलटलेत, म्हणजे मुदत संपून उमेदवार अर्जांची छाननीची प्रक्रियाही संपत आली. पण पुण्यात कुणाची युती आहे, कुणाची आघाडी आहे आणि कोण नक्की कुणासमोर आहे याचं चित्र पुणेकरांनाही माहित नाही आणि जे पक्षाचे नेते आहेत त्यांनाही माहित नाही. म्हणजे बघा, पुणे महापालिकेच्या या सगळ्या आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या असेल, लोकसभा, विधानसभा, महापालिकेच्या निवडणुका, पण उमेदवारी यादीच आली नाही किंवा उमेदवारी यादीच जाणीवपूर्वक बाहेर येऊन दिली जात नाही. याचं कारण आहे की हा जो काय गोंधळ झालाय, एका ठिकाणी 2-2 एबी फॉर्म देणे, युतीच्या नावाखाली प्रत्येकाने आपापले हे करणे, आघाड्यांच्या नावाखाली एकमेकांची फसवणूक करणे, हा सगळा जो काय गोंधळ घातलेला आहे ना, तो फार मला वाटतं म्हणजे हे आपल्याला कधी अनुभवायलाच मिळालेलं नाही. त्याच्यामुळे हे सगळं विदारक चित्र आहे. त्यातल्या त्यात थोडंसं उलट सुसंस्कृतिकतेचं राजकारण काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने दाखवलंय. त्याने त्यांचं जागा वाटप पद्धतशीर केले, त्यांचे एबी फॉर्म गेले, त्यांच्या का फारसा गोंधळ नाही. हा गोंधळ कुठे, महायुतीतले जे 3 महामित्र पक्ष आहेत, जे स्वतःला मित्र म्हणवतायत आणि आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत, मैत्रीची आघाडीची चर्चा करतायत, पण एकमेकांना फसवतायत, एकमेकांचे उमेदवार पळवतायत. हा सगळा एकदम राजकारणाचा किवास जे म्हणतो ना, तो आता आपण ह्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात बघतोय. नाही नाही, पण आता तुम्ही जसं म्हणाला आता की युतीतलेच 3 मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात, पण आपण नेहमी बघत आलोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये जे मित्रपक्ष आहेत ते सुद्धा एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. पूर्वी सुद्धा लढलेले आहेत, आघाडीच्या काळामध्ये सुद्धा लढलेले आहेत. आपण पुणे महानगरपालिका आहे ज्यांनी पुणे पॅटर्न दाखवला होता महाराष्ट्राला, ते हेच पुणे. आपण तेच महानगरपालिकेच्या ह्या इमारतीच्या समोर बोलतोय. पुणे पॅटर्न विसरता कामा नये. हे जरी असलं तरी पण हा जो सगळा ही फरफट जी आहे ती कार्यकर्त्याची तर झालेली, पण पक्षाची सुद्धा झाली. म्हणजे आज महायुतीचा तुम्ही विषय घेतला, शिंदे सेनेला शेवटच्या क्षणापर्यंत फरफटत नेलंय. काय म्हणजे तुम्ही कसं बघताय याच्यात? मी तेच म्हणतोय ना, की आपण बघतो की मित्रपक्ष आघाडीत, युतीत, नंतर स्थानिक पातळीवर ही गणितं करावं लागतात की एकमेकांच्या विरोधात उभं राहावं लागतं, निवडणुका लढावं लागतात. म्हणजे अगदी आचारसंहिता ज्या दिवशी जाहीर होणार होती त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात होता आणि त्यांनी अगदी पहिल्याच दिवशी जाहीर केलं की आम्ही पुण्यात भाजप शिवसेना एकत्र लढणार आणि राष्ट्रवादी
आमच्या म्हणजे आम्ही बरोबर लढणार नाही, राष्ट्रवादी विरोधात लढणार. त्याचं कारणही त्यांनी दिलं होतं. आम्ही एकत्र जर लढलो तर विरोधकांना स्पेस मिळेल. कारण ह्या तिन्ही पक्षाच्या इच्छुकांची प्रचंड संख्या होती. ती जर एकत्र लढले असते तर अनेक चांगले मातब्बर उमेदवार विरोधी पक्षाला, महाविकास आघाडीला मिळाले असतील. ते रोखण्यासाठी त्यांनी भूमिका जाहीर केली. त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेत. म्हणजे बऱ्यापैकी जे नाराज होते भाजपमधले हो. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित राष्ट्रवादीला. पवारांकडे हा गेले. म्हणजे त्यांनी चित्र क्लिअर केलं होतं. पण जे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी, की भाजप शिवसेना एकत्र लढेल. पण भाजप शिवसेना आज एकत्र आहे का? तर आज याचं उत्तर नाहीये. काल पुण्यात उदय सामंत होते, शिवसेनेचे संपर्क प्रमुख. ते म्हणले आमची युती अजून आहे. युतीचा पोपट कधीच मेलाय. तुम्ही 150 जागा उमेदवार जाहीर करताय, भाजप 165 जागावर उमेदवार उभं करताय. मग कसली युती आहे? तुम्ही नक्की कोणाची फसवणूक करताय? मी तुम्ही स्वतःची फसवणूक करताय का भाजपची करताय का मतदारांची करताय? प्रश्न हा आहे की तुमची युती सक्सेस नाही झाली. भाजपनी तुम्हाला पहिल्यापासून फरफटत नेलं. 15 जागाच्या वर भाजपनी एकदाही तुम्हाला पुढे नेलं नाही. तुम्ही फारच ताणून धरले, तेव्हा 16वी जागा तुम्हाला मंजूर म्हणजे देण्याची तयारी दाखवली. पण त्याच्यावरही जे अगदी शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत रवींद्र धंगेकर, त्यांना उमेदवारी देणार नाही, त्यांच्यासाठी आम्ही जागा सोडणार नाही, हा भाजपचा स्टँड पहिल्यापासून कायम राहिला. त्यांनी अगदी पहिल्या बैठकीला रवींद्र धंगेकरांना घेतलं नाही. जे भाजपच्या अटी शर्तीवर जी बैठक झाली होती ती कायम राहिली. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होते की हे हे गणित जमणार नाही. शिवसेना आज राज्यातला सत्तेतला महत्वाचा पक्ष आहे. ज्यांच्याकडे मधल्या मागच्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद होतं. मोठ्या संख्येने कार्यकर्ते पण या पक्षाकडे आहे. त्यामुळे हे गणित कसं जमणार? जर पुण्यासारख्या म्हणजे मुंबईनंतर एवढं मोठं शहर आहे, तिथं तुमचे 15 जागांवर ठीक आहे. शिवसेनेला या शहरात फार यश नाही मिळाले. मागच्या वेळेस जहाजनगर सेवक होते, त्याच्यातले अनेक जण सोडून गेले. पण हे काय चढ उतार असतो ना. ज्या मनसेचे 29 होते त्याचे 2 झाले, 2चे 29 होऊ शकतात ना. म्हणजे असं तुम्ही शिवसेनेला गृहीत स्वतःनीच धरलेलं पण नाही. याच्यामध्ये कुठंतरी असं वाटतं का की जे युतीत असतील किंवा आघाडीत असतील, ज्यावेळेस तुम्ही युती किंवा आघाडीत असता त्यावेळेस मित्र पक्षाच्या उमेदवाराचे म्हणजे खासदार असतील, मंत्री असतील, आमदार असतील, यांची प्रकरणं बाहेर माहिती असली तरी काढायची नसतात. कुठंतरी रवींद्र दंगेकरांनी जे प्रकरण हॉस्टेलचं काढलं, जैन बोर्डिंगचं काढलं, त्या प्रकरणामुळे कदाचित शिवसेनेला हा फटका बसला असेल. म्हणजे 100% म्हणजे भाजपनी रवींद्र धंगेकरांना बाजूला ठेवण्याचं कारण हेच होतं ना, की तुम्ही युतीत असून युतीचा धर्म पाळलेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल का चर्चा करायची? आम्ही त्यांना का जागा सोडायची? माझं म्हणणं आहे, तुम्हाला शिवसेनेला हे का कळत नव्हतं, की हे सगळं होणार आहे? किंवा धंगेकर ज्यावेळेस मोहळांवर बोलत होते, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना का रोखलेलं नाहीये? आज तुम्हाला युती करायची, तुम्हाला भाजपकडून जागा आल्या. ठीक आहे, भाजप इथं मोठा पक्ष आहे. तुम्हाला माहिती आहे भाजप आपल्याबरोबर राहिलं तर त्याचा फायदा पण होणार आहे. म्हणजे भाजपमधल्या अनेक नेत्यांना किंवा जे इच्छुक उमेदवार आहे, जे पालिकेतले आहेत, त्यांना भाजपबरोबर का जायचं होतं? त्यांना माहिती होतं की आपण भाजपबरोबर गेलो तर आपली निवडणूक सोपी जाणार आहे. भाजपबरोबर आपण जरी 16 जागा लढवल्या तर किमान 50% 60% जागा जिंकू शकतो. आज 150 जागा लढून तुम्ही किती जिंकू शकता याची शाश्वती आहे का? आज प्रश्नचिन्ह आहे. हाच प्रश्न आहे ना. म्हणजे शिवसेनेला हे कळलंच नाही का? मला वाटतं निवडणुकीची रणनीती आखण्यात शिवसेना चुकली. तुम्ही धंगेकरांना भाजप ऍक्सेप्ट करणार नाही हे तुम्हाला माहित होतं. धंगेकर महायुतीत असूनही मोहळ्यांवर बोलत होते. त्यावेळेसही तुम्ही काही भूमिका घेतली नाही. घेतली असेल तर ती फार उशिरा घेतली. हे सगळं कळूनही शिवसेनेने स्वतःची फरफट करून घेतली असं मला वाटतं की आत्ताच्या स्थितीमध्ये खरं तर कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक जे उमेदवार होते, ज्यांना तिकीट मिळाली नाही, आपण प्रत्येक निवडणुकीला बघितलेलं आहे की बंडखोरी रोखण्यामध्ये प्रचाराची म्हणजे प्रत्येक पक्षाची एक यंत्रणा असते, ती राबते. परंतु यावेळची बंडखोरी रोखण्यामध्ये किंवा जे इच्छुक आहेत, जे आता तडा गेलाय सगळ्या महत्वाकांक्षेला, त्यांना रोखण्यामध्ये किती यश मिळेल? कारण तुम्ही बघा, प्रमोद निमन राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक होते, बाणेर, बालेवाडी, सुस्त्या, प्रभाग क्रमांक 9 मध्ये. तसंच विकास दांगट म्हणजे हे माजी नगरसेवक आहेत आणि हे त्यांची ताकद सांभाळून आहेत. पण यांना तिकीट मिळालेलं नाही. विकास दांगट तर भाजपमध्ये गेले होते, कदाचित तिकीट मिळेल याच आशेने, परंतु आज तिकीट नाहीये. असे जे बंडखोर आहेत, त्यांची बंडखोरी रोखण्यात किती यश मिळेल का बंडखोरी होईल? नक्की म्हणजे आढावा काय तुम्ही आता या शहरात मला फिरता? वाटतं की त्याच्याकडे आपण बंडखोरी म्हणून नाही बघितलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, आपण प्रमोद दानांचा अगदी अगदी शेवटच्या टप्प्यात शेवटचा 1 तास राहिला असताना अमोल बालवडकर पक्षात आले आणि त्यांनी तिकीट घेऊन गेलं. विकास नानाला तर खरं आयडिया यायला पाहिजे होती की आपल्याला तिकीट दिलं जात नाही तर आपल्याकडे काँग्रेस, शिवसेना इतर पण पर्याय होते. पण ह्या 2 चेहऱ्याच्या पलीकडे जे शहरातलं एकंदरीत चित्र आहे ते जर बघितलं तर भाजप किंवा राष्ट्रवादीतून ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी थेट काँग्रेस, शिवसेना यांचे एबी फॉर्म घेतले. अगदी धनुष्यबाणाचे पण एबी फॉर्म अनेकांना मिळाले, पत्रकारांना मिळाली, ज्यांना निवडणूक लढायची होती. त्यामुळे यांना बंडखोरी नाही, उलट त्यांना आता पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली. तुम्ही त्यांची आता मनधरणी करून काय उपयोग आहे? एका पक्षाचे उमेदवार झालेत. बंडखोर म्हणजे काय? आपल्याच पक्षातला आणि आपल्याच पक्षाच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवणारे, मतांची विभागणी होणार आहे.
आता तसं झालेलं नाही. संधी प्रत्येकाला मिळालीत. म्हणजे जे राज्यात गेल्या 5 वर्षात जे काही पक्ष फुटी झाली, 2 शिवसेना झाल्या, 2 राष्ट्रवादी झाली, हे सगळे पक्ष नव्याने उदयास आले. त्याच्यामुळे अनेकांना संधी मिळाली. मला वाटतं सकारात्मक बघितलं पाहिजे. प्रत्येकाला होऊन जाऊ दे ताकद आपली. कारण अपक्ष निवडणूक लढणं फार सोपं नाहीये. हा जवळपास 1,00,000 मतांचे प्रभाग आहेत, लोकसंख्या आहे एवढ्या प्रमाणात. त्यामुळे काय होते, निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होते. व्यक्तिशः उमेदवाराचा फारसा प्रभाव पडता येत नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांशी संपर्क साधता येत नाही. ही ही मिनी विधानसभा म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. मला वाटतं त्यामुळे अपक्षांना, बंडखोरांना काय मिळणार नाही. पक्षाचे चिन्ह आहे, त्यांना पक्षाचं मतदान पण मिळू शकून. त्यामुळे त्यांना निवडणूक सोपी जाईल. मनधरणी करतील का काय? आता समजा विकास नानांनी जर शिवसेनेचा एबी फॉर्म घेतला असता तर काय त्यांना करणार? आता ठीक आहे, अपक्ष उभं राहिले त्यांची मनधरणी करता येईल. प्रमोद नानांची मनोधरणी करता येईल का? करता येईल. ही संख्या कमान आहे. पण अनेकांना पर्याय मिळालाय. त्यामुळे त्यांना रोखणं, त्यांना बंडखोर म्हणा किंवा दुसऱ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार, त्यांना रोखणं आता अवघड झालंय. एकदा एबी फॉर्म गेला की मला वाटत नाही ज्याला लढायचं तो माघारी घेईल. माघारी घेतली. आता काय वाटतंय, म्हणजे चित्र तर बऱ्यापैकी स्पष्ट आहे. जरी अर्ज माघारी घेण्याचा दिवस जरी 2 जानेवारी असला शेवटचा, तरी सुद्धा आत्ताचं चित्र स्पष्ट आहे. कसं वाटतं, म्हणजे ज्यावेळेस नावं सगळी समोरासमोर येतात त्यावेळी ही ही निवडणूक कशी बघताय, कशी होईल? ही निवडणूक चांगली होईल. म्हणजे चौरंगी लढत होईल आता. महायुतीतले घटक पक्ष, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी 2 थेट लढत होती. आता ही निवडणूक चौरंगी झाली. म्हणजे शिवसेना आली, भाजप आली, राष्ट्रवादी आली, काँग्रेस, ठाकरे, म्हणजे अशा 4 हे आलेत. त्यांची प्रत्येकाची विचारधारा आहे. शिवसेना भाजपमध्ये जी काही हिंदुत्वाची वोट बँक आहे, तिला आता तडा जाणार आहे. त्याचा फटका काही प्रमाणात भाजपला बसेल. शिवसेने जर भाजपबरोबर राहिली असती तर काही प्रमाणात भाजपला त्यांना फायदा मिळाला असता. 4 नगरसेवक त्यांचे वाढले असते. त्याचा फटका सहन करावा लागेल. 2 राष्ट्रवादी एकत्र आलेत. ना हिंदुत्वाची मतं त्यांच्याकडे, ना आपण जे म्हणतो शाहू फुले आंबेडकर मध्येच त्यांची आहे. पण त्यांचा एक वोट बँक आहे, गावकी भावकीवाल्या जो काय त्यांचे म्हणजे त्यांचे स्थानिक उमेदवार एक स्वतःच त्यांचं एक वैयक्तिक ताकद असते. त्या जोरावर ते निवडणुकीला सामोरं जाईल. आणि राहिला काँग्रेस ठाकरेंची, त्यांची एक जी भाजप शिवसेनेच्या विरोधातली कायम आलेली एक वैचारिक मतदान आहे, ते त्यांच्या पाठीशी राहील. प्रत्येक जण आपापली ताकद आजमावेल. मला वाटतं या सगळ्या याच्यात प्रत्येकाची कसोटी लागणार आहे. जी भाजप 125 चा दावा करत होती, अबकी बार 125, त्यांना मला वाटतं आता कुठेतरी 100 पास करताना दमछाक होईल. कारण त्यांच्याकडं एक साहजिक आहे, ज्या पक्षाकडे एवढ्या प्रचंड प्रमाणात इच्छुक मातब्बर उमेदवार असतात, तर एकाला दिलं तर 10 नाराज होणारच आहे. अशा वेळी काही चांगले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती लागले. त्यांनी सावध पवित्रा उचलला का? 100% उचलला. उमेदवारी यादी जाहीर केली नाही. पण एबी फॉर्म रविवारपासून द्यायला सुरुवात केली, रविवारी रात्रीपासून. ते बरोबर शेवटी इच्छुक असतं त्याला कळतं. त्यामुळे त्याने लगेच अजितदादांचा पर्याय निवडला. अजितदादांनी शहाणपण दाखवलं की अजितदादांनी शेवटपर्यंत उमेदवारी यादी ठेवली पण डिक्लेअर केली नाही. कुणाला एबी फॉर्म दिले नाही. त्यांनी मंगळवारी सकाळी जो शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज भरण्याचा, शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचं वाटप केलं. काही काही ठिकाणी ऑप्शन ठेवले. त्यामुळे अनेक चांगले उमेदवार त्यांच्या हाताशी लागले. त्यामुळे ही निवडणूक चांगली रंगतदार असेल पुण्याची. याच्यामध्ये खरं तर छोटे छोटे घटक पक्ष सुद्धा फार महत्वाची भूमिका अदा करतात. खरं तर रिपाई फारशी, एक तर त्यांना चिन्ह त्यांचं दिलं नाही, त्यांना भाजपच्या चिन्हावरती लढायला सांगितलं आठवले गटाला. इतर रिपाई गट जे आहेत ते तर दखलपात्र फार राहिलेले दिसत नाही. परंतु वंचित बहुजन आघाडी जे आता काँग्रेस बरोबर आघाडीमध्ये गेले, कसं बघताय छोट्या छोट्या गाठी ही काही महत्वाची भूमिका अदा करतील? निश्चितपणे आता तू म्हटलं की रिपाईला चिन्ह दिलेलं नाही. मुळात रिपाईला चिन्ह पाहिजे होतं का स्वतःच? शिवसेनेच्या फरफटीच्यावर रिपाईची फरफट आहे. त्यांनाही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढायची. त्यांना माहिती आहे आपण जर वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढलो तर आपली काय अवस्था होईल. त्यामुळे त्यांची फरफट नाही. उलट त्यामुळे त्यांची फरफट का झालीये की त्यांना माहिती भाजपला हे कळून चुकले की आपल्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशनवर आपल्या बरोबर येणार आहे. रिपाईला आंदोलन का करावं लागलं? तुम्ही मागच्या वेळेस 10 जागा दिल्या होत्या, आता तुम्ही फक्त 7 जागा देताय. आणि ते कोण ज्यांचं चालतं पक्षात, रिपाईत भाजपमध्ये ज्यांचे चांगले संबंध आहेत त्यांचं झालं. डॉक्टर धेंडे सारखी उपमहापौर पद मिळालं आज ते बाहेर पडले ना युतीतून. त्यांनी भूमिकाच घेतली ना की आपली गळचेपी होती. विश्रांतवाडीत एक जागा दिली होती, आई त्यावेळी ती भाजपने कापली. अशा अनेक ठिकाणी झाल्या. ज्या ठिकाणी भाजपला माहिती आहे आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही, तिथे रिपाईला हे दिले. वंचितची अवस्था हीच झाली. वंचितला एक चांगला म्हणजे मतदार होता, वंचितचा एक स्वतःची पण वोट बँक आहे. पण ज्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रभागात निवडणूक लढवायची असती, त्यावेळेस साहजिक एक मित्र पक्ष आघाडी लागती, मोठे पक्ष बरोबर लागतात. कारण प्रत्येक पक्षाची वोट बँक जर जुळून आली एकत्र तर निवडणूक सोपं जातं. म्हणून वंचितनी काही ठिकाणी भूमिका घेतली की आपण आघाडी करूयात, एकत्र येऊयात. काही ठिकाणी ते सक्सेस पण नाही झालं. मुंबईत सक्सेस झालं, पुण्यात त्यांचा तो गोंधळ कायम राहिला. मला वाटतं निवडणुकीत जिंकण्यासाठी अनेक फॅक्टर असतात.
त्याच्यात मित्रपक्ष, युती, आघाडी हा पण फार महत्वाचा घटक आहे. तरच ते जिंकता येतात. पण या घटकाचा 100% फटका होतो. काही ठिकाणी अगदी छोट्या-छोट्या मताधिक्याहूनही उमेदवार पडतात. मागच्या वेळी 2017ची आकडेवारी बघितली तर 50, 100, 200 मध्येही अनेक मतदार निवडून आलेत. अशा वेळी जर वंचित असेल, एम-आय-एम असेल, आप असेल, यांनी जर चांगले उमेदवार उभे केले आणि त्यांनी जर मतं घेतली, चांगले उमेदवार पडतात ना. हे ठीक आहे की असं नाही की वंचित वाईट उमेदवार आहेत. पक्षाचं चिन्ह त्यांचं सर्वदूर पोचलेलं नसतं. म्हणजे भाजप असेल, काँग्रेस असेल, वर्षानुवर्षे त्यांचा मतदारांमध्ये ते चिन्ह पोचलेलं आहे. त्याचा फायदा त्यांना होतो. वंचित एम-आय-एम यांच्या काही चांगले उमेदवार आहे. फटका कुठं बसतो? चिन्ह तेवढं प्रभावशाली नाही, याचा फटका बसतो. पण हे घटक सगळे निर्णायक आहेत. अनपेक्षित निकाल बघायला मिळेल अनपेक्षित म्हणता येणार नाही, पण जो आपण काही ठिकाणी. अनपेक्षित 100% काही ठिकाणी किंवा आपण जे एकांगी चित्र आतापर्यंत बघत आलो, तर मला वाटतं ते चित्र बदललंय शेवटच्या 2 दिवसात. अजूनही निवडणुकीचे 10-12 दिवस आहेत. प्रचारात सुद्धा कसं गणित बदलतं असं, आणि आपण निवडणुकीची उदाहरणं बघितलं की एक शेवटची सभा सुद्धा सगळं चित्र बदलवती. त्यामुळे अजून बराच कालावधी आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात हे शेवटच्या टप्प्यातच कळेल. निकालाच्या वेळेत धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. हे पुणे महानगरपालिकेमध्ये काय चित्र आहे अर्ज भरल्यानंतर? आता अर्ज माघारी घ्यायची तारीख 2 जानेवारी. काय असणार आहे? काय याचे पडसाद उमटतील? निकालामध्ये त्याचे काय पडसाद दिसतील, परिणाम दिसतील, हे आपल्याला त्या दिवशी तर आपल्याला समजेलच. परंतु हे सगळे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या कशा निकालावरती परिणाम करतील, आणि जो गोंधळ झालाय तो सुद्धा या सगळ्या पक्षांना भोवेल, असं एकूण निरीक्षण पुण्यातले पत्रकार व्यक्त करतायत, सांगतायत. आणि आपल्याला नेमकं हे निकालाच्या दिवशी कळेल की कोण, खरं तर पांडुरंग म्हणाला तसा, कोण किती पाण्यात आहे हे त्या दिवशी आपल्याला समजेल. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, पुणे.